तर आपलं पण काहीतरी बनतं समाजासाठी करणं आणि समाजासाठी देणं पण बनतं. त्यासाठी मी राजकारणात यायचं ठरवलं. शिक्षण, आरोग्य या दोन गोष्टीची मी सगळ्यात पहिली प्रायोरिटी देणार. कारण की शिक्षणच माणसाला घडवतं. शिक्षणाबरोबर कला आणि क्रीडा 360 डिग्री मला सर्वांगीण विकास करायचा आहे. नमस्कार, मी युवराज बनसोडे, दैनिक नवराष्ट्रमधनं नवराष्ट्र चॅनेलमधनं या ठिकाणी आलेलो आहे. तर आपल्यासोबत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाचे युतीचे उमेदवार, युवा उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक सुधीर वाघमोडे आहेत. तर आपण त्यांच्याशी आता काही संवाद साधणार आहोत. सुधीर वाघमोडेजी, मला सांगा की तुमची राजकारणात यायच्या अगोदर तुम्ही प्रसिद्ध उद्योजक आहात, तर तुम्ही कशा प्रकारे तुमचं कौटुंबिक जीवन घडलं किंवा तुम्ही उद्योग कसा उभा केला किंवा ह्या क्षेत्रामध्ये कसं तुम्ही नावलौकिक केलेलं आहे? मी अतिशय सामान्य कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. मी नागपूर सारख्या वस्तीत राहिला होतो. नंतर टिंगरे नगरला मी शिफ्ट झालो. माझे वडील हदगडीवरती भाजी विकायचे आणि मी रस्त्यावरती सिम कार्ड विकायचो. 2006ला मी माझं पहिलं दुकान चालू केलं टिंगरे नगरमध्ये आणि जुन्या बाजारातनं काउंटर आणलं. 1,500 रुपयाचा काउंटर आणला आणि व्यवसाय चालू केला. अथोहात मेहनत करत 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 आज कॉर्नर मोबाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त दुकानं आज आम्ही ओपन केलेली आहे. मागील 15 वर्ष 18 वर्ष ज्यावेळीपासून मी व्यवसायात होतो, असंख्य लोकांशी संपर्क होत राहायचा. लोकांशी ज्यावेळी संपर्क होतो तर लोकांची तुमची मैत्री वाढते. ज्यावेळी मैत्री वाढते तर तुम्ही तुमच्याशी प्रत्येक जण आपलं सुख आणि दुःख तुमच्याशी शेअर करत असतात, व्यक्त करत असतात. तर ह्या प्रवासामध्ये मी असंख्य लोकांची मदत करत आलो, समाजकार्य करत आलो आणि लोकांपर्यंत माझा जनसंपर्क वाढत. मागील 15 वर्षही मी एका आमदारांसाठी कार्य करत होतो. मग तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा किंवा कशी झाली आणि काय तुम्ही विजन घेऊन या क्षेत्रामध्ये, म्हणजे राजकीय असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची वाटचाल सुरुवात झाली, तर कोणत्या कारणामुळे किंवा काय असं तुम्हाला वाटलं किंवा मला या क्षेत्रामध्ये काम करायचं? एक प्रसंग आहे, म्हणजे जो माझ्या लाईफचा टर्न अराउंड होता. एक आजी होत्या, त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना एक हॉस्पिटलची हेल्प हवी होती आणि त्यांना मी त्या गोष्टीसाठी मदत केली आणि त्यांचं ते हेल्प झालं, त्यांची मदत झाली. नंतर ते बऱ्याच झाल्यानंतर ज्यावेळी मला आहे ना त्यांच्या नातवाबरोबर भेटायला आल्या आणि ज्यावेळी ते भेटायला आल्या ना, त्या म्हटल्या की ना तुझ्यासारखी माणसांना राजकारणात आली पाहिजे. म्हणलो का? बोले तू होता म्हणून माझं काम झालं. मी कितीतरी लोकांकडे गेलती, मी तुला ओळखत होती म्हणून माझं काम झालं. सुधीर वाघमोडेची मी परिचित होती म्हणून माझं काम झालं. पण माझ्यासारख्या असे कितीतरी असंख्य आज्या असतात ज्यांना आज अडचणी असतात, ज्या सुधीर वाघमोडेपर्यंत पोहोचायचं असेल तर कसं पोहोचणार? त्याच्यासाठी सुधीर वाघमोडेंनी राजकारणात आल्या. तर आमच्यासारख्या आजी असू, काय म्हणतात, आजी असू, वृद्ध लोक असू, यंग मुलं असेल, प्रत्येकाच्या अडचणीसाठी तू अवेलेबल होऊन जाशील. अडचणी सापडले लोक, संकटात अडलेल्या लोकांसाठी आम्ही तिथं तू असशील, ते त्यांनी मला त्यांची इच्छा व्यक्त केली. ती रात्र मी पूर्ण विचार करत गेली आणि कुठंतरी मनात असं वाटत राहिलं की आपण खरंच ही वेळ आली. कारण की मी पण अतिशय शून्यात, म्हणजे जुन्या बाजारात काउंटर आणलं, रस्त्यावरती सिम कार्ड विकायचो. आज आम्ही 40 पेक्षा जास्त दुकानावरती आहे. तर ते का शक्य होऊ शकलं? कारण समाजाने आम्हाला काहीतरी दिलं, समाजाने भरभरून कॉर्नर मोबाईलला प्रेम दिलं, म्हणून आज आम्ही लेवलला आलो. तर आपलं पण काहीतरी बनतं समाजासाठी करणं आणि समाजासाठी देणं पण बनतं. त्यासाठी मी राजकारणात यायचं ठरवलं. मागील कितीतरी महिने झाले राजकारणात यायचं ठरवून लोकांची सेवा करण्यासाठी थेट जनसंपर्क कार्यालय ओपन करून आज आहे. आता आपण प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी म्हणून निवडणूक लढवत आहात. आरपीआय युती, भाजप युतीकडून तुम्ही उमेदवार. तर ह्या प्रभागामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये इलेक्शन लांबल्यामुळे किंवा त्याच्या अगोदर काही असेल, तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात? तुम्हाला जर सगळ्यात जास्त वाटलं ना मला, तर आपल्या प्रभागामध्ये ना शाळा आहेत ना, त्या दर्जा एकदम खराब आहे. शाळांमध्ये मुलांचं शिक्षणाचं महत्व नाही समजवलं जातं. आरोग्याचा तर विषय तुम्हाला माहिती आहे, आज आपल्या प्रभागामध्ये कुठंच एक चांगलं हॉस्पिटल नाही आहे. आपल्या प्रभागाच्या बाहेर जर तुम्ही 6 नंबर मध्ये गेला तर राजीव गांधी हॉस्पिटल आहे, पण तिथे जाऊन आज अवस्था बघा तुम्ही काय. प्रत्येक गोष्टीला मेमो देतात ससूनला जाऊन. ससूनला तर लांबची लांब लाईन लागलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक येतात तिथं. शिक्षण, आरोग्य या दोन गोष्टीची मी सगळ्यात पहिली प्रायोरिटी देणार. कारण की शिक्षणच माणसाला घडवतं. शिक्षणाबरोबर कला आणि क्रीडा 360 डिग्री मला सर्वांगीण विकास करायचा आहे.
कारण की ना जर वस्ती लेवलवरतीच विचार केला ना तर वस्ती लेवलवरतीच आहेत ना मोठे मोठे लोक बनतात. जसं तुम्ही क्रिकेटर बघा, तो वस्तीतलाच असतो. रॅपर बघा, वस्तीतलाच असतो. वस्तीमध्ये कला असते, कला असते. लोकांमध्ये इच्छा असती करायची, फक्त त्यांना मार्गदर्शन करणारे लोक नसतात. मी तुम्हाला आज तुमच्या चॅनलच्या मार्फत सांगतो, मी वस्ती लेवलवरती लोकांना कसं पुढे जायचं, कसं नोकरी नीटनीटकी शोधली पाहिजे, कसं शिक्षणाचं महत्व समजलं पाहिजे, आणि फक्त नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्मिती करण्याकडे, म्हणजे माझं मोठं, मी आज जर बिझनेसमॅन आहे तर माझी इच्छा आहे की तुमच्यासारखे, आपल्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातली लोक व्यवसायात येणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतःचा बिझनेस उभं करणं गरजेचं आहे. कारण की नोकरी एक जनरेशनची गरिबी दूर करेल, पण व्यवसाय येणाऱ्या 7 पिढीची गरिबी दूर करतो. आता हे जे तुम्ही समस्या सांगितल्या, या प्रभागातल्या समस्या आहेत, हे जनरल समस्या आहेत, सगळीकडेच आहेत. तर तुम्ही असं वेगळं काय करणार किंवा तुमचं विजन काय असणार आहे की जे रोल मॉडेल ठरू शकतं? 100% रोल मॉडेल आहे ना. आज वस्ती लेवलवरती बघा ना तुम्ही काय कंडिशन आहे. लोक व्यसनाधीन आहेत. आज काय वस्तीमध्ये अड्डे आहेत चालू जुगाराचे. तर बोलायचं म्हटलं तर तुम्ही आज किती मटका चालू आहे, जुगार चालू आहे, आणि कोण सर्वसामान्य माणसंच आहेत ना. आज पैसे आपले लागतात. त्याची आई कुठेतरी धुणं भांडी करत असते, त्याच्याकडनं तो पैसे घेतो आणि तो त्या चुकीच्या मार्गांवरती जात असतो. पण ज्यावेळी मी वस्ती लेवलवरती लोकांना समजूय किंवा आपण मार्गदर्शन करू की कसं तुम्हाला चांगला मार्ग निवडायचा आहे, तर लोक शिक्षणाला महत्व देतात. तर आत्ताच आपण सुधीर वाघमोडे यांच्याकडनं निवडणुकीला सामोरे जात असताना ते कोणत्या कोणत्या समस्येवर काम करणार, त्यांचं विजन काय आहे, हे आपण त्यांच्याशी आता संवाद साधलेला आहे. आणि त्यांच्या बोलण्यातनं हे जाणवत आहे की पायाभूत सुविधा, प्रभागातल्या पायाभूत सुविधा सोडवण्यासोबत एक वेगळं विजन त्यांनी निर्माण केलेलं आहे किंवा त्यांचा उद्देश आहे की ते एक वेगळ्या प्रकारे आपण त्या नागरिकांना ज्या गोष्टी घडत नाहीयेत, त्या आतापर्यंत घडलेल्या नाहीयेत नागरिकांसाठी, त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी, आता रोजगाराचा प्रश्न असेल किंवा इतर त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, हे मुद्दे वेगवेगळे आहेत. ते पायाभूत सुविधांच्या वेगळे मुद्दे आहेत. तर त्यांनी आताच आपल्याला आपल्या संवादामध्ये सांगितलेले आहे की वेगळ्या मुद्द्यांकडे ते लक्ष देणार आहेत आणि निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. धन्यवाद.